प्यायला पाणी मिळत नाहीये, दारूचे परवाने पटपट मिळत आहेत आणि ते सुद्धा कोणाला? म्हणजे दारू तुम्हाला संभाजीनगर करा ना, दारू पाजण्यासाठी परवाने द्यायला सरकारला जमतंय, पण पाणी द्यायला नाही जमत. हे सगळे खोटारडी लोक. म्हणजे काय झालंय की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती, जरूर होती. आणि दानवे रावसाहेब दानवेंना मला सांगायचंय की आम्ही तुमच्या ताटात जेवलेलो नाही. तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी 2 घास भरवले नसते तर आज कुपोषणाने तुमचा राजकारणात मृत्यू झाला असता. शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला जगवलेलं आहे. या संभाजीनगरचं नामकरण अभिमानाने सांगेन की मी केलेलं आहे. शिवसेना प्रमुखांचा तो आदेश होता आणि त्या मंत्रिमंडळाची ती माझी शेवटची बैठक होती. त्याच्यात औरंगाबादचं संभाजीनगर, होय, यांनी एक चांगलं केलं. छत्रपती लावायलाच पाहिजे होतं, छत्रपती संभाजीनगर केलं. कोणतं श्रेय तुम्ही घेताय? कसलं श्रेय घेताय? आम्ही जर का संभाजीनगर केलं नसतं तर तुमच्यामध्ये म्हणजे भाजपमध्ये हिंमत नव्हती. आणि मग भाजपमध्ये जर का हिंमत असेल तर त्यांनी जसं अहमदाबादचं अहिल्यानगर केलेलं आहे तसं मग त्यांनी अहमदाबादचं कर्णावती करून दाखवावं. जा करा. आज त्यांना मी आव्हान देतोय. अमित शहा त्यांचाच मतदारसंघ आहे ना, आमच्या अंगावर येतं हिंदुत्व हिंदुत्व करून. मग पहिले तुमच्या मतदारसंघ ज्या अहमदाबादमधून निवडून येतात त्याचं नामांतर करून दाखवतो मी. का नाही करत? मग स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात आग लावायची. तो जो काय भारतीय जनता पक्ष होता तो आता गेलेला आहे. मी कालच्या माझ्या नाशिकच्या सभेत मी आणि राज एकत्र होतो आणि आज तुम्हाला सांगतो आपल्या विजयाच्या सभेत मी राजला बरोबर घेऊन येईन. कारण एक नवीन सुरुवात आपल्याला करायची. नाशिकमध्ये सुद्धा तेच, मुंबईमध्ये सुद्धा तेच, संभाजीनगरमध्ये सुद्धा तेच, सोलापूरमध्ये तेच, कल्याण डोंबिवलीमध्ये तेच. अहो, जगातला मोठा पक्ष आणि त्यांच्याकडे उमेदवार द्यायला माणसं नाहीत. मग ह्याचं उचल, त्याचं उचल, त्याचं उचल. बरं, सगळ्यात कहर म्हणजे एक डोक्यात तिडी काढणारी बातमी मी आज वाचली, तुम्ही सुद्धा वाचली असेल. गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी बदलापूरमध्ये एक दुर्घटना घडली होती, माहिती ना तुम्हाला, चिमुकलीवरती अत्याचार झालेला. आणि त्याच्यामध्ये अक्षय शिंदे या माणसाला पकडलं होतं. पकडल्यानंतर अशी एक अपेक्षा होती की जलद न्यायालयामध्ये ती केस चालेल, त्याच्यावरती आरोप सिद्ध होतील आणि त्याला फासावर लटकवलं जाईल. पण अचानकपणे त्याचा एन्काउंटर केला गेला. आणि तो एन्काउंटर केल्या गेल्यानंतर प्रश्न हाच पडला की त्याच्याबरोबरचे जे सहआरोपी आहेत, तुषार आपटे, आणखीन एक माणूस, माहिती अशी तेव्हा मिळाली होती की हे संघाचे कार्यकर्ते आहेत. खरे खोटं मला माहिती नाही. आणि तो अक्षय शिंदे तोंड उघडेल, त्यांनी तोंड उघडू नये म्हणून याला गोळी घातली की काय, असा एक संशय व्यक्त केला गेला होता. मग पुढे तुषार आपटेंचं काय झालं काहीच कळलं नाही. अटक झाली नाही झाली काहीच माहिती नाही. पण आज अचानक अशी बातमी आली की बदलापूरमध्ये भाजपने तिकडे चांगले नगरसेवक निवडून आले. मग तिकडे मिंदेचा सफाया केला आणि तुषार आपटे या विकृताला स्वीकृत नगरसेवक केला. हे यांचं हिंदुत्व. आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे. मुलीवरती अत्याचार करणारा सहआरोपी तो केवळ तुमचं त्यांनी नगरसेवक निवडून आणण्यात मदत केली हे वरती तोंड करून सांगतायत की त्यांनी आमचे नगरसेवक निवडून आणायला मदत केली म्हणून आम्ही त्याला स्वीकृत सदस्य केलं. विकृत माणसाला तुम्ही स्वीकृत करता म्हणजे तुम्हाला विकृती चालते. हे तुमचं हिंदुत्व आहे. मी मुख्यमंत्री असताना आणखीन एक दुर्घटना घडली होती पालघरमध्ये, आठवतं ना तुम्हाला? 2 साधूंची हत्या झाली होती. दुर्दैवी घटना होती. ताबडतोब पोलीस कारवाई करून जवळपास 100-125 लोकांना आपण अटक केली होती. कोणालाही सोडला नव्हता. पण जणू काय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी काय केलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी जी बोंब मारली होती याच मेवा भाऊनी,
आणि त्याच हत्याकांडामध्ये जो आरोप म्हणजे जो आरोपी आहे, ज्याच्यावरती आरोप केले गेले होते, त्यालाच भाजपने पक्षात प्रवेश दिला होता. हे यांचं हिंदुत्व. म्हणजे एक तर तुम्ही आरोप करताय ते खोटे आहेत, नाहीतर तुम्हाला कोणी चालतंय, भ्रष्टाचारी पण चालतायत, बलात्कारी पण चालतायत, खुनी पण चालतायत. म्हणजे जो एक भाजप होता राष्ट्र प्रथम, तो भाजप मेला आणि भ्रष्टाचार प्रथम, गुंड प्रथम, बलात्कारी प्रथम, हे आता भाजपचं नवीन घोषवाक्य झालेलं आहे. हे मान्य तुम्हाला? हा पक्ष आपल्यावरती महाराष्ट्राची संस्कृती रसातळाला नेतोय, पक्ष फोडतोय, चिन्ह चोरतोय, केलेली कामं चोरतोय. म्हणजे मला एक गोष्ट आवडली, मुद्दामून मी ती बातमी कट करून घेऊन आलेलो आहे. जयंत पाटील जे आपले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी सांगलीमध्ये का कुठे एक भाषणात चांगलं बोलले. कारण झालंय की आता भाजपचे जे काही निष्ठावंत म्हणून शिल्लक राहिलेत, त्यांची अवस्था फार वाईट आहे भाजपमध्ये, फार वाईट आहे. म्हणजे जे सगळे माखलेले लोक आहेत कशा कशाने, त्यांना भाजपात घेतलं जातंय. त्यांना आंघोळ घालायचं काम निष्ठावंतांना करावं लागतंय. सगळं त्यांचं धुवून पुसून साफ करायचं आणि डोक्यावर घेऊन मिरवायचं, हे निष्ठावंतांचं काम राहिले. म्हणजे निष्ठावंतांच्या खांद्यावर उपऱ्यांचे ओझे. तो पिंजरा पिक्चर होता ना, त्याच्यात कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. आणि त्यातलाच एक डायलॉग काल जयंत पाटलांनी मारलाय की भाजप म्हणजे कसा होता, नीतिमत्ता, साधन, सुचिता. 2014 साली यांच्या मोठमोठ्या जाहिराती होत्या, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आहे ना, आठवतंय का? आता त्यांनाच विचारा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. कारण आम्ही तुमच्या सोबत होतो हिंदुत्वासाठी, पण आजचं तुमचं हे थोतांड आहे, हे आम्हाला मान्य नाहीये. आणि तुम्ही तुमचं जे एक वेगळेपण होतं, ते वेगळेपण तुम्ही गमावलंय. आणि म्हणून जयंत पाटील काल जे बोलले की ये बंद करने आए थे तवायफों के कोठे, मगर सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे. म्हणजे कोठे बंद करायला आलेले, पण नाण्यांचा खणखणाट ऐकला आणि स्वतःच मुजरा करायला लागले. जाऊ तिथे खाऊ. आणि आंबारस तुम्ही आज जे भाषण केले, तुम्ही जे भाषण केले, ते भाषण केल्यानंतर जरा मेवा भाऊकडे कोणाला तरी पाठवा 1000 रुपये आणायला, 2000 रुपये आणायला. कारण त्यांनी मला आव्हान दिले की उद्धव ठाकरेंनी विकासावर बोलून दाखवावं. मग आंबारस जे काय बोलले ते विकासाचं नाही बोलले तर कसलं बोलले. आणि या ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्याच्यामध्ये पाण्याचं तर संपूर्ण वाट त्यांनी लावले. जी पाणी योजना आम्ही आणली होती, ही विकासाची होती की नव्हती? गुंठेवारीचा प्रश्न आपण सोडवला, हा विकासाचा होता की नव्हता? तिकडे जी काही MIDC आणले 5 स्टार, ती विकासासाठी होती की नव्हती? शाळेच्या दर्जामध्ये सुधार केला होता, रस्ते सुधारले होते, कचऱ्याचा प्रश्न सोडवला होता, अनेक गोष्टी केल्या होत्या. या विकासाच्या होत्या की नव्हत्या? पण 2000 रुपये तुम्ही मला माझ्या विकासाच्या भाषणावरती बक्षीस लावण्यापेक्षा, माझ्या शेतकऱ्याला जो तुम्ही त्यांची थट्टा करताय, 1 रुपयामध्ये पीक विमा, 6 रुपयामध्ये, 5 रुपयामध्ये, जा त्याचं पहिलं देणं आहे ते देणं तुम्ही द्या. आजच मला कोणीतरी सांगितले की आता फोन पे, त्याच्यावरती 2-2 हजार रुपये वाटायला सुरुवात झाले. निवडणूक आयोगाने आणि पोलीस कमिशनरने याच्यात लक्ष घालायला पाहिजे. जर ते सच्चे असतील तर, का ते पण तिकडे जाऊन जर का मुजरा मारत असतील, तर मग त्यांच्याकडनं नाही तर कोणाकडनं अपेक्षा करायची? सगळा कारभार जर का तुम्ही पैशाने विकत घेणार असाल, म्हणजे ही पहिली निवडणूक अशी बघितली की जिकडे विरोधी पक्षाकडनं कोणी उमेदवार शिल्लकच राहू नये, तो त्यांनी मागे घेतली पाहिजे उमेदवारी, आणि माझा उमेदवार हा बिनविरोध आला पाहिजे, म्हणून दमदाटे आणि पैशाचं आमिष दाखवलं जाते. पण मला माझ्या सगळ्या उमेदवारांचे, इकडे जालनाचे सुद्धा उमेदवार आले, सगळ्यांचा अभिमान आहे. तुम्ही निष्ठेने लढाईला उभे राहिलेला आहात.
आणि महाराष्ट्र हा नेहमी लढवय्याला साथ देत असतो, गद्दाराला साथ देत नाही. आम्ही लढतो आहोत, आम्ही तुमच्यासाठी लढतो आहोत. पण अधिकाराची मस्ती घेऊन हे निवडणुकीतनं उमेदवाराला माघार घ्यायला लावतायत. अरे जाल कुठे तुम्ही? कारण सगळीकडे जर का तुम्ही पैशाची आणि सत्तेची मस्ती दाखवायला लागलात तर बंगालमध्ये जे चाललंय, ममता बॅनर्जी जे रस्त्यावरती उतरल्यात तसा महाराष्ट्र रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही विरोधी पक्षांवरती ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयचे धाडी टाकताय आणि तुमचे सगळे जे बगल बच्चे आहेत, चेले चपाटे आहेत, गुन्हे केले तरी त्यांना काही कसली काही परवाच पडलेली नाहीये. सरळ भाजपात जात आहेत आणि भाजपवाले सुद्धा आंघोळ घालून त्यांना स्वच्छ करून टाकतायत. एवढ्यावरती थांबत नाही प्रकरण. अजित पवार तोंड मोठं करून सांगतायत की ज्या लोकांनी त्यांच्यावरती 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्यांचा आरोप केला होता ते आज माझ्याबरोबर म्हणजे अजित पवारांबरोबर सत्तेमध्ये बसलेले आहेत. अजित पवार माझ्याही बरोबर सत्तेत होते. पण विशेष म्हणजे ज्या देवेंद्र फडणवीसांनी